नमस्कार। आज आपण बिलोली नगर परिषद कार्यालयाच्या प्रांगणात आलेलो आहोत। आपण या ठिकाणी पाहू शकाल की आज उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया चालू आहे आणि आज बिलोली नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष पदासाठी 21 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेला आहे। तर नगरसेवक या पदासाठी 145 उमेदवारांनी या ठिकाणी आपलं नामांकन अर्ज या ठिकाणी दाखल केलेला आहे। या ठिकाणी जर सांगायचं झालं तर या निवडणुकीमध्ये भाजपची पेचेहाट झालेली दिसून येत आहे। भाजपनं या ठिकाणाहून उमेदवार निवडणुकीतून माघार घेतलेलं या ठिकाणी दिसत आहे। मात्र या ठिकाणी राष्ट्रवादीची एंट्री झालेली आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी सांगायचं झालं तर माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांची या ठिकाणी आघाडी तयार झालेली आहे। या एकत्रित जर या 2 दिवसाच्या मागच्या राजकीय वर्तुळावर जर आपण जर थोडक्यात जर या ठिकाणचं जर वातावरण समजून घ्यायचा जर प्रयत्न केलात तर मागच्या 2 दिवसापासून या तालुक्यामध्ये अनेक राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत। यामध्ये या ठिकाणी भाजपच्या अनेक इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल केले होते। मात्र भाजपकडून या ठिकाणी भाजपचा सिम्बॉल देणार नसल्यामुळे या ठिकाणचे सर्व उमेदवार हे राष्ट्रवादीच्या गटामध्ये गेलेले आहेत आणि माजी मंत्री भास्कररावजी पाटील खतगावकर यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला आहे। आणि तशीच काहीशी परिस्थिती या ठिकाणी कुंडलवाडी नगर परिषद सुद्धा झालेली आहे। या ठिकाणचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर विठ्ठल कुडमुलवार यांच्या सुद्धा गटाला भाजपनं डावलले असल्यामुळे त्या ठिकाणचा सर्वच्या सर्व गट माजी मंत्री खतगावकर यांच्याच उपस्थितीत काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि या ठिकाणी बिलोली तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीची ताकद या ठिकाणी वाढलेली सध्या तरी दिसून येत आहे। मात्र या ठिकाणी सध्याची झालेल्या परिस्थितीनुसार विजय कुंचनवार हे या ठिकाणी शिवसेनेकडून म्हणजे शिंदे सेनेकडून या ठिकाणी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत। त्यांनी सुद्धा या ठिकाणी भाजपला सोडचिठ्ठी दिलेली आहे। या दोन्ही नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी भक्कमपणाने या ठिकाणी उभी राहिली आहे। या ठिकाणी डॉक्टर विठ्ठल कुडमुलवार यांच्या रूपाने या ठिकाणी नगराध्यक्ष उमेदवार मिळाला तर या ठिकाणी बिलोली नगर परिषदेसाठी इंद्रजित तुर्मे या ठिकाणी भाजपचे पदाधिकारी म्हणून या ठिकाणी होते। मात्र त्यांना सुद्धा या ठिकाणी राष्ट्रवादीकडून या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी तालुक्यामध्ये जे भाजपच्या खऱ्या कार्यकर्त्यांवर भाजपकडून जो अन्याय झालेला आहे त्यांना जो पक्षाने या ठिकाणी भाजप चिन्हावर लढवण्यासाठी जे त्यांना पाबंदी घातलेली आहे त्यामुळे या ठिकाणी नांदेड जिल्ह्याच्या या बिलोली तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांवर मोठ्या प्रमाणात अन्याय झाले असल्याची चर्चा गेल्या 2 दिवसापासून या ठिकाणी वर्तुळला जात आहे। मात्र याचाच परिणाम होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीवर होणार का अशी सुद्धा चर्चा या ठिकाणी दिसून लागत आहे। त्यामुळे बिलोली नगर परिषद आणि कुंडलवाडी नगर परिषद या सर्व निकालावर आणि या सर्व परिस्थितीवर या ठिकाणच्या सर्व नांदेड जिल्ह्याच्या राजकीय लोकांचं भविष्य अवलंबून राहणार आहे। ठिकाणी आजची परिस्थिती बघितला तर या ठिकाणी बिलोलीमध्ये आज नामनिर्देशन पत्राची छाननी आहे आणि या सर्व परिस्थितीच्या अनुषंगाने आज नांदेड जिल्ह्याचं राजकारण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तापलेलं दिसून येत आहे। कॅमेरामन मार्तन जटेसोबत यादव लोकडे, बिलोली, नांदेड।